नमस्कार दर्शक हो, बंधुतामध्ये आपलं स्वागत आहे। येत्या 28 तारखेला आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा नवीन मराठी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे। माझ्यासोबत या चित्रपटाची कास्ट आहे, विराट आहे, शिवानी आहे। त्यांच्याशी बोलूया नेमकं या चित्रपटात नेमकं काय दाखवलं आहे, त्यांनी त्यांच्या भूमिका नेमक्या काय आहेत। तुमचं पहिल्यांदा आमच्या चॅनलमध्ये स्वागत। दैनिक बंधुताच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुमचा चित्रपट येतो 28 तारखेला, नेमकी काय भूमिका आहे आणि काय पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? जसं तुम्ही आता पोस्टरमध्ये ट्रेलरमध्ये बघितलं असेलच की हे नक्षलवादी लोकांच्या ग्रुपची एका स्टोरी आहे आणि ह्या नक्षलवादी ग्रुपचाच आम्ही भाग आहोत। मी एक नक्षलवाद्याची भूमिका साकारतो आहे, जसं शिवानी, मी आणि कविश शेट्टी जो नायक आहे, आम्ही सगळे ह्याच्यात नक्षलवादी आहोत आणि अत्यंत मजेदार, इंटरेस्टिंग, धमाकेदार ॲक्शनवाली फिल्म आत्ता पहिल्यांदा मराठीत काहीतरी घेऊन येतो आहे। सो 28 नोव्हेंबरला प्लीज थिएटर्समध्ये बघा। सिनेमाचं लोकेशन नेमकं काय आहे आणि नेमकं रोल करताना काय अडचणींना सामना करावा लागला? सगळी फिल्म कर्नाटकमध्ये शूट झाली आहे। उडुपी, कोस्टल कर्नाटक, चिकमंगलूर, तिथे एक हेबरी नावाचं गाव आहे, तिथं खूप डेन्स जंगल आहे, त्याच्या कोर एरियात मॅक्सिमम शूट झाली आहे। सो अशा कोर जंगल एरियाजमध्ये शूट झालेली फिल्म आहे, त्यामुळे अडचणी खूप होत्या। लॉजिस्टिक्सपासून तिकडचं वावरणं, त्याचबरोबर तिथं ॲक्च्युली खरे नक्षलवादीसुद्धा होते। सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी होत्या। खूप डेंजर ॲक्शन आहे या फिल्ममध्ये, सो ते करतानासुद्धा बऱ्याच अडचणी होत्या, पण त्याच्यावर मात करून, जसं शिवानी सांगते की आम्ही रक्त घाम सगळं तिथं गाळून आम्ही ते केलेलं आहे तयार, आणि खूप मजेदार झालं। तुम्ही प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा। तर नक्कीच थिएटरमध्ये जाऊन बघा। माझ्यासोबत शिवानी आहे, जिने आपल्या वेगवेगळ्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकाच्या मनावर एक वेगळे छाप सोडलेले आहे। शिवानी, काय सांगशील? पहिल्यांदाच तुला आम्ही नक्षलाइस्ट भूमिकेमध्ये बघते, जी विरोधाभासच आहे तुझ्या भूमिकेला, काय सांगशील? एक वेगळाच एक्सपिरियन्स होता, एक आव्हान होतं माझ्यासमोर ही भूमिका करायला, कारण अशी माणसं आपण आपल्या आजूबाजूला बघत नाही। हे आपलं भाग्यच आहे की आपण अशी माणसं आपल्या आजूबाजूला बघत नाहीत। पण अशी एक भूमिका जी आत्तापर्यंत माझ्या करिअरसाठी वेगळी ठरणार आहे आणि खूप चॅलेंजिंग होती, आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं आणि जे काही माझ्या वाट्याला आलं ते प्रामाणिकपणे करण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे। आता त्याची पोचपावती मला 28 नोव्हेंबरला मिळणार आहे, तर ती काय आहे, कशी आहे, याच्यासाठी मी खूप उत्सुक आहेच। पण त्यासाठी तुम्हाला आमचा चित्रपट बघायला लागेल, जो 28 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात। मी वेगवेगळ्या भाषांमध्ये डबिंग झाले, कन्नडमध्ये देखील तुम्ही याचा रोल प्ले केला। नेमकं काय अडचणी आल्या भाषेचा वगैरे? काय अडचणी शूटिंग करताना नाही आल्या, कारण 1 महिना आधीच आमचे वर्कशॉप्स आणि सगळं खूप छान झालं होतं। सो आम्हाला तुटकं मुटकं कन्नडा यायला लागलं होतं, आणि आताही येतं, थोडं बोलू शकतो आम्ही, पण वाक्य आम्ही आमची पाठ करून घेतली होती त्या 1 महिन्यात। 10वीच्या पेपरची किंवा 12वीच्या पेपरची आम्ही तयारीच करत होतो महिनाभर, आणि आमचे पेपर खूप सोपे गेले। जेव्हा आम्हाला शूट करायचं होतं तेव्हा खूपच अगदीच काहीच अडचण नाही आली, कारण प्रेपरेशन जेव्हा एवढं स्ट्रॉंग असतं तेव्हा ऑन सेटवर जाऊन काही डिफिकल्टीज येत नाही। साऊथची टीम संपूर्ण तिथे होती शूटिंगसाठी, डायरेक्टर देखील साऊथचे आहेत। काय डिफरन्स नेमका जाणवला दोघा, आपले मराठी इंडस्ट्रीज असली किंवा साऊथ इंडस्ट्री असली याच्यामध्ये? सगळी लोकं आपल्यासारखीच आहेत, प्रेमळ आहेत खूप, आणि फक्त एक फरक जो जाणवला ना, त्यांची टेकिंग खूप वेगळी आहे, आणि म्हणूनच आपल्याला ते सिनेमे खूप वेगळे वाटतात। म्हणजे फक्त त्यांचे स्लो मोशन शॉट्सच चालत आहेत, तो चालतच येतो आहे, आणि मग त्याने फाईट मारली, हे सगळं स्लो मोशनमध्ये बघायला आवडतं। आणि ह्या आधीसुद्धा आम्ही ते फक्त पडद्यावर बघितलं, अरे साऊथचा पिक्चर, आणि तो शूट करत असताना खरंच आम्हाला खूप मजा आली। हे एक वेगळेपण होतं साऊथ इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचं, आणि खूप एक्साइटिंग पण होतं की हे सगळं जे आपण पडद्यावर बघत होतो ते आपल्याला अनुभवता आलं। तर नक्कीच तुम्हाला या चित्रपटासाठी शुभेच्छा, आणि चित्रपट चांगला बिझनेस करून आहे देखील शुभेच्छा। तर पहिलं आपण 28 तारखेला हा चित्रपट येतो, आणि या चित्रपटाच्या माध्यमातून काहीतरी नवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे। डिजिटल बंधूसाठी मी रविराज, कोल्हापूर।